एक म्हणेल की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. हे सूत्र आपण पाहतो क्रिकेटमध्ये नेहमी फ्रंट बोटवर खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कौस्तुभ आले आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये विश्वास दाखवलाय सौरभ जाधवाने. संघाचे संघ मालक आपण पाहतो विजयजी जाधव आहेत आणि त्यांचा फिक्स प्लेअर संघाचा कर्णधार आपण पाहतो सौरभ जाधव. त्यांनी मात्र आता विश्वास दाखवला कौस्तुभ वरती. 12 चेंडू 18 गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस चेंडू थोडी चुकी झाली आहे. फुलटॉस चेंडूला थारा नसतो. सौरभने देखील फंबल झालंय. इथे फेकी देखील चूक पाहायला मिळते. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता तशावरती मोठा विकेट करायचा प्रयत्न होता. त्याचबरोबर पाहतोय सचिनजी रुटे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. सन्मान स्वीकारण्यासाठी इथे मात्र ब्लॉक केला अक्षरशः ब्लॉक केला चेंडू टाकले होते. उमेशजी सोनामणे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभासे मात्र सचिनजी रुटे त्यांची सुकन्या देखील इथे उपस्थित झाले. तिच्या समवेत मात्र त्यांचा सन्मान केला जाईल. मायाची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन तिथे मात्र सन्मानित करायचंय. गुच्छ देखील घ्या आपण दादा गुच्छ देखील घ्या ना आपण. बुकेशिवाय मजा नाहीये. सन्मान करत असताना हा देखील चेंडू आलाय निर्धाव. निर्धावाच्या सहाय्याने धाव फलक स्थिरावलंय ते 6 या धावसंख्येवरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा धाव फलकावरती. असं वाटलं होतं लो स्कोर मॅच वन साइड मॅच जिंकू शकते माल भिकायले पण परंतु टेन्शन टेन्शन आणि टेन्शन मैदानाच्या आतमध्ये. हा देखील सबमरीन डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गतीने बीट केलं. चेंडू पडल्यानंतर मात्र खालीच राहतोय. 6 धावा धाव फलकावरती. अजून 16 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. त्याचबरोबर विलाजी रोठे आणि मारुती विलास उतेकर आणि मारुती मोरे साहेबांचं शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. एक सिंगल झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वरती. आता 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. त्याचबरोबर निलेशजी शेळके मॅन फ्रॉम सालपाय यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आपला देखील शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी. निलेशजी शेळके साहेबांना विनंती असेल. आणि थ्रेशावरती प्रहार चढवला. क्षेत्रश दूरवरून आलेत आणि परंतु अडवण्यामध्ये यश मिळालं नाहीये. इथून चेंडू चाललाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 वरती. म्हणजे आता इथून 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. त्याचबरोबर आपण पाहतोय अंकुशजी बरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची पूर्तता करा मित्रांनो. पाण्याची पूर्तता करा सर्वांनी. त्याचबरोबर शंकरजी कांबरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर मुक्पे गावचे ग्रामस्थ जे कोणी आजूबाजूला बसले असतील त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मंचावरती या. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण मध्ये मुगाई माता मुक्पे क्रिकेट संघाचे कोणता एखादा प्रतिनिधी असेल त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. ज्यांनी ही हा ग्राउंड मात्र उपलब्ध करून दिला तो मुगाई माता मुक्पे संघ एखादा प्रतिनिधी असेल तर आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. आपला देखील आयोजकांच्या वतीने मात्र सन्मान केला जाईल. तर सदाशिवजी शेबाळे साहेब देखील उपस्थित त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आपला देखील इथे सन्मान केला जाईल. मुक्पे गावाचे ग्रामस्थ जे कोणी आजूबाजूला बसले असेल त्यांना विनंती असेल आपला सन्मान मात्र केला जाईल आपण यावं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत भोईर आलेत. 6 चेंडू
आणि 11 धावसंख्येची गरज आहे. सदाशिव सदाशिव शिवाळे यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. चला लगेचच साहेब. पटकन चला. लवकर चला. तुम्ही एवढा वेळ झोपले होते का आता? काय हो टाइमपास नाही का? टाइमपास ना काय? असू ना जिथपर्यंत मैदानामध्ये असेल ना तिथपर्यंत तुमच्या आशा पल्लवीत असतील. परंतु असा एखादा बॅट्समन जरी असणार आहे तर त्यांना दमखम दाखवून मात्र मास फिरवायचे. तर पाहतो आपण ज्येष्ठ नागरिक मुक्मे गावचे सदाशिवजी शेबाळे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर रोहिदाजी गारे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्य मात्र सदाशिवजी शेबाळे साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेशी आठवण भेट म्हणून सन्मान क्षण देऊन मात्र इथे या स्पर्धेच्या वतीने मात्र सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर मुगाई माता क्रिकेट संघ मुक्ताचा एखादा प्रतिनिधी असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या आम्हाला वारंवार सूचना येते की हे ग्राउंड आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. कोणतीपुढे ग्रामपंचायत प्रीमियर लीग साठी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. तुमचं मनापासून आभारी. मनापासून गोड गोड कौतुक देखील आपण करूयात त्यांचं. येणारे 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला अजय. तिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. आता यस आपण पाहतोय की संदीपजी पाशीलकर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल आपण याबम आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. तुमच्या सहकार्यातून उभारण्यात आलेली स्पर्धा आहे. कारण आपण सहकार्य केलं नसतं मैदानासाठी तर आपण ही स्पर्धा देखील आपल्याला पाहिली नसती. आणि त्याचबरोबरीने ग्रुप ग्रामपंचायत कोंडिवडे परिसरामध्ये जेवढे कोणी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आले असतील ना त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर संदीपजी पाशीलकर साहेबांना विनंती करेल की आपण यावं आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. हा देखील फटका फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये नो मास लँडमध्ये चेंडू पडतो. एक सिंगल झाली आहे बेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला इथे 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 थोडं पैकी खराब वाईट परत आपण पाहू शकाल. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. आता विजयासाठी 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एक हिट 5 फिनिश. परंतु अशय ऑन स्ट्राईक आहेत. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत भोईर आपण पाहतोय. या संदीपजी पाशीलकर साहेब उद्या उपस्थित झाले तर त्यांचा देखील सन्मान केला जाईल. रोहिताजी गारे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभाचे सन्मान करायचा आहे ते संदीपजी पाशीलकर साहेबांचा ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं. सफल झाले. स्ट्रोक साठी जागा बनवली. वॅकेंट एरियाला घणाघाती प्रहार चेंडू फेकून दिला. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. इथे आला अजयच्या बॅट मधून षटकार. आपण पाहतोय की मुगाई माता क्रिकेट संघाचे एक प्रतिनिधी आपण पाहतोय संदीप दादा पाशीलकर यांचा शुभ सन्मान केला जाते. मायाची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान क्षण देऊन मात्र इथे शुभ सन्मान केला जातोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज असेल. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज. इथे देखील एम एस धोनीची आठवण करून देणारा आला विजयी विजयी षटकार. चला नेक्स्ट मॅच रॉयल 11 आणि ठोंबरे ब्रदर्स. चला दोन्ही संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. चला आंदोलन करा आपण लगेचच. सेमीफायनल पहिली त्याच्यानंतर सेमीफायनलला दुसरी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता सेमीफायनल फर्स्ट पाहिली आपण तिथे विजय संपादन केला मालबिका 11 संघाने. आता सेमीफायनल सेकंड ठोंबरे ब्रदर्स आणि त्याचबरोबरीने रॉयल 11 या 2 संघादरम्यान. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय ठोंबरे